तर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते। सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या खूप खूप ज्योतिर्मय शुभेच्छा। लक्षदीप हे उजळले घरी, दारी शोभते सडा रांगोळी, फुलवाती अंगणात सोन सकाळी आली दिवाळी। आनंद यात्रा जणू ही दिव्यांची, स्वर्गातून ये रात्र वैभवाची। आनंद यात्रा जणू ही दिव्यांची, स्वर्गातून ये रात्र वैभवाची। सौख्याच्या घेऊ चला भरून येऊन जळी, आली दिवाळी आली दिवाळी। तर दिवाळी आली आहे खरं, दिवाळी बाहेर आहे, रांझेंडूमध्ये आहे, रांगोळीत आहे, घरातल्या सगळ्या फराळात आहे, नव्या कपड्यात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वांच्या मनात आहे। महाराष्ट्रीय माणसाची जी दिवाळी असते ती फक्त घरादारातच नसते तर साहित्यात आणि संगीतातही असते। दिवाळीचं साहित्य म्हटल्यावर आपण न चुकता दिवाळी अंकाची वाट बघत असतो आणि साहित्य होणार तर अगदी चौका चौकामध्ये होणारा पहाट पाडवा जो आपल्याला वाट बघायला लावत असतो। आणि आजच्या सूरविश्वासचं हे सुमधुर दिवाळीचं पुष्प गुंफण्यासाठी आपल्याकडे आज अतिशय गुढी कलावंत आलेली आहे। शिवानी मारुलकर दसकर, जोरदार टाळ्यांनी तिचं स्वागत करूया। शिवानी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रतिभावंत गायिका म्हणून तिचा नावलौकिक आहे। लहानपणापासूनच तिच्या सोबत संगीतासोबत ती वाढली असं म्हणायला हरकत नाही, कारण आजोळी पण आणि घरी पण या दोघही ठिकाणी संगीत अगदी भिंती भिंतीत होतं, विटे विटेत होतं। जाणकार संगीतज्ञांच्या कुटुंबात तिचा जन्म झाला। वयाच्या 5व्या वर्षापासून आजोबा पंडित राजाभाऊ देव यांच्याकडून मूलभूत शिक्षण घेण्यास तिने सुरुवात केली। ते एक मान्यताप्राप्त कलाकार आणि गुरु होते। त्यांनी ग्वाल्हेर, किराणा आणि जयपूर घराण्यांची एक विशिष्ट आणि व्यापक समग्र गायकी विकसित केली आहे। गेल्या 15 वर्षांपासून शिवानी आई डॉक्टर अलकादेव मारुलकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतेय। मधुर आवाजाची देणगी लाभलेली शिवानी या संगीतज्ञ स्वर्गीय पंडित NR मारुलकर यांची ती नात आहे, ज्यांच्या संगीतावरील लेखनातील विद्वत्तेमुळे त्यांना संगीतशास्त्राच्या जगात आदर आणि ओळख मिळाली आहे। भारत सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयातून सांस्कृतिक विभागाची शिष्यवृत्ती तिला मिळालेली आहे। गोव्यातील प्रतिष्ठित पंडित रत्नाकर रामनाथकर पुरस्कार आणि गानवर्धन पुणे यांच्याकडून श्रीमती उषा मुजुमदार शिष्यवृत्ती देखील तिला मिळालेली आहे। या पलीकडे जाऊन सांगायचं म्हटलं तर 11वी-12वीतच तिने ठरवलं होतं की तिला संगीतामध्येच पुढे करिअर करायचं आहे आणि शिवाय सायकोलॉजी विषयाची म्हणजे मानसशास्त्राची सुद्धा तिच्याकडे पदवी आहे। तेव्हा संगीत आणि मानसशास्त्र याची गुंफण तिला खूप सुंदर घालता येत असावी, तेच तिच्या गाण्यातनं प्रकट होत असावं। टाळ्यांनी स्वागत करूया शिवानीचं। तबल्यावर आपल्याकडे आहेत आज सारंग गायत्री श्रीराम तत्ववादी। सारंग तत्ववादीचा संगीत क्षेत्रातील प्रवास अत्यंत त्याचा समर्पित आहे। तबला वादनाची सुरुवात वयाच्या 4थ्या वर्षीच त्याने नाशिक येथील सुप्रसिद्ध तबलावादक श्री नितीन पवार यांच्याकडे केली। त्यानंतर पवार यांच्याकडून घेतलेल्या प्रारंभिक शिक्षणानंतर तबला वादनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण त्याला मिळाले आणि त्यानंतर रामदास पळसुले पंडितजी यांच्याकडे त्याने शिक्षण घेतले। पंडित पळसुले यांचे मार्गदर्शन त्याला नवा दृष्टिकोन आणि वादनातील कौशल्य मिळवण्यासाठी उपयुक्त ठरला आणि आता पंडित सुरेश तळवलकर यांच्याकडे तो मार्गदर्शन घेतोय। अनेक नामवंत कलाकारांना साथ संगत आणि तबल्याची साथ देत असतो। तबला वादनातील परंपरा व शैली यांचा सारंगचा अभ्यास सुरू आहे। संवादिनीवर आहे ईश्वरी सीमा सुभाष दसकर। ईश्वरी एव्हाना सूरविश्वासच्या संवादिनीची सूर झाली असं म्हणायला हरकत नाही, कारण दुसरं पुष्प ईश्वरीने केलं होतं। त्यानंतर मागच्या दिवाळीमध्ये आपण दसकर भगिनींचं गायकी आणि हार्मोनी ऐकली होती
आणि संवादिनी ऐकली होती सुभाष सरांची. तर ईश्वरीलाही समृद्ध परंपरा लाभलेली आहे. पणजोबा हरिभक्त परायण गोविंद शास्त्री दसक्कर राष्ट्रीय कीर्तनकार, आजोबा पंडित प्रभाकर दसक्कर गायक आणि संगीतकार, हार्मोनियम वादक व वडील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हार्मोनियम वादक पंडित सुभाष दसक्कर. एवढी मोठी घराणेशाहीची परंपरा ईश्वरी सोबत आहेत. काका माधव दसक्कर यांच्याकडे तिने शिक्षण घेतलेलं आहे. जयपूर घराण्याच्या गायिका विदुषी मंजिरी असणारी केळकर यांच्याकडे तिने गायनाचे शिक्षण घेतले. त्यानंतर किराणा व ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका विदुषी डॉक्टर अलकादेव मारुलकर यांच्याकडे समग्र गायकीचे शिक्षण घेतले. घरातील सांगीतिक वातावरणामुळे तिला संगीत क्षेत्रात नाव घडविण्यासाठी तिची एक विशिष्ट आवड निर्माण झाली. स्वरांचा अलौकिक आनंद ईश्वरीला सदैव लाभतच असतो. पंडित सुभाष दसक्कर यांच्या सांगीतिक देवाणघेवाणीमुळे पाश्चिमात्य संगीत ऐकण्याची, वाजवण्याची आणि अनुभवण्याची आवडही तिला निर्माण झाली आहे. आपण सतत म्हणत असतो की काय दिवस होते आमचे आणि आता काय कुठे चालली ही पिढी आणि इंस्टाग्रामची पिढी. पण ही इंस्टाग्रामचीच पिढी आहे. ही तरुणाई आहे, मंचावर तरुणाई आहे आणि ह्यांचा अभिजात संगीतामध्ये हे लोक खरोखर मोठं नाव करत आहेत. तेव्हा आपल्या तरुण पिढीचं खऱ्या अर्थाने मनापासून संगीताने या दिवाळीत स्वागत करूया. खऱ्या अर्थाने ऐकूया उगवत्या स्वरतारांची सोनेरी रिमझिम सूर्यविश्वास. नमस्कार. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. इथे मला आज इतक्या सुंदर वातावरणात गायन प्रस्तुत करण्याची संधी दिल्याबद्दल मी विनायक काका रानडे, विश्वास काका सगळ्यांचे मी खूप आभार मानते. आणि माझ्या गायनाची सुरुवात मी राग कोमल विश्वासावरती करते. त्याच्यामध्ये पारंपरिक बंदिश आहे विलंबित 3 तालमध्ये आणि त्याला जोड द्रुत अध्धामध्ये जी बंदिश आहे ती माझी आजोबा गुरुवर्य डॉक्टर राजाभाऊ देव यांची आहे, सादर करते. आणि या सारंगणेश्वरी साथीला आहेत त्यामुळे आणखीन आनंद होत आहे.
सुख जसके विसर्जन गुणान के चर्चा नीक लागे रे माना मोहे अतिशय सुंदर बंदिश सादर करायची इच्छा आहे. राग ललतमध्ये आहे, मध्यलय रूपकमध्ये. ही बंदिश आईने माझ्या तयार केलेली आहे आणि त्याला जोडून जो तराणा आहे द्रुत एकतालातला तो सुद्धा आईने तयार केलेला आहे. सादर करते. Oh
I
भैरवीमध्ये दादरा सादर करते. तोही आईनेच तयार केलेला आहे. त्यात
शास्त्रीय अभिजात संगीत ऐकल्यानंतर काही क्षण असं वाटतं स्तब्ध बसावं. कारण हे जे राग आहेत, हे जे सूर आहेत, हे बाहेरून येत असतात आणि ते आतमध्ये जात असतात. हा अंतर्मनाचा प्रवास आहे आणि आपण स्वतःलाच भेटत असतो. त्यामुळे एक अशी समाधी लागल्याची अवस्था होते आणि ती खऱ्या अर्थाने आज झाली. एकदा शिवानीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. सावन की चढिया दिन रे असं जेव्हा ती म्हणत होती, तसं म्हणायला गेलं तर आजकाल दिवाळीत पाऊस येतोच, पण तिच्या सुरांनी पण आज दिवाळीत पाऊस आला असं म्हणायला हरकत नाही. आणि या संगीताचं असं आहे की मेघमल्हार गायला की ढग दाटून येतात, दीपक राग गायला की दिवे उजळले जातात. हे परंपरेमध्ये लिहिलेलं आहे. ह्या समाधी अवस्थेमध्ये जितके तुम्ही चिरंतन व्हाल तसं तसं तुम्हाला ते भाग्य लाभत जातं. आज अतिशय सुंदर असे 2 राग शिवानी गायली. त्यातला पहिला होता कोमल रिषभ आसावरी. कोमल शब्दातच मृदुता आहे, एक मधुरता आहे. रिषभ म्हणजे उत्कृष्ट आणि श्रेष्ठ. श्रेष्ठ आहे जो उत्कृष्ट आहे तो रिषभ कोमल. आणि त्याला जेव्हा आसावरीची जोड मिळते तेव्हा विरक्ती, भक्ती, वैराग्य ह्याला एक ऊर्जेची जोड मिळते. आणि त्यामुळे जेव्हा हा राग गायला जातो तेव्हा नकळत एक समाधानाची अवस्था निर्माण होते. हा राग सगळ्या वेगवेगळ्या मोठमोठ्या कलाकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने गायला. भीमसेन जोशींनी जेव्हा तो गायला तेव्हा ते त्याला भक्ती रसाकडे घेऊन गेलेत आणि जेव्हा कुमार गंधर्वांनी गायला तेव्हा ते त्याला आत्मचिंतनाकडे घेऊन गेलेत. तर जो राग कसा आळवला जातो ते खूप कलावंतावरही देखील असतं. आणि राग ललत जो गायली, ललत म्हणजे ललित, ललित म्हणजेच सौंदर्य, मनमोहकता. जे मनोहर आहे ते ललित आहे. त्यामुळे हा राग मुळातच खूप सुंदर आहे. गूढ आहे पण गोड आहे, कोमल आहे पण सुंदर आहे. आणि पहाटेच्या वेळे गायलेला जाणार त्यामुळे तसा अंधाराकडे आहे पण प्रकाशाकडे जाणार आहे. त्यामुळे अंधारातून प्रकाशाकडे जाणाऱ्या या ज्योतिर्मय दिवाळीची सुरुवात आपण आज राग ललतने केलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. या दिवाळीच्या शुभंकर पर्वात आपण, दिवाळी हे मुळात एक व्रत आहे. दरवर्षी जी गोष्ट आपण करतो म्हणजे पुन्हा पुन्हा जी गोष्ट करतो ती म्हणजे व्रत. आणि पूर्वीच्या काळी असं होतं की व्रत किंवा वसा हा दिला जायचा. माझी आई मला परवा म्हटली की तू एक व्रत करत नाहीस, तुझे पेशंट भले आणि तू भले, आणि घरी आल्यावर त्या बायकांना कामं सांगतेस म्हणे. एक सुद्धा पौर्णिमा माहिती नाही, कुठलाच प्रदोष माहिती नाही. मग म्हणलं व्रत म्हणजे काय? तर ते म्हणले सातत्याने केलं जातं ते व्रत. म्हणलं करते एक व्रत, 55 भाग झाले सूर्यविश्वास. आणि हा वसा कोणाकडनं तरी घ्यायला लागतो, द्यायला लागतो. पुन्हा पुन्हा आपण दिवाळीत करतो. म्हणजे दिवाळी करतो म्हणजे काय करतो? सण वार, फराळ, कपडे. खऱ्या अर्थाने एकमेकाला भेटतो म्हणजे काय करतो? नात्यांचं सर्व्हिसिंग करतो. आणि एवढ्या सगळ्या नाशिककरांच्या नात्यांचं सर्व्हिसिंग करणाऱ्या माणसाला आता मी मंचावर आमंत्रित करते, माननीय विश्वासजी ठाकूर. कारण आपण फक्त आप्तांना भेटतो, काका, मामा, मित्र, पण आपण सगळे संगीतावर प्रेम करणारे एका नात्याने बांधले गेलोय. त्यांना सगळ्यांना भेटवायचं काम सर करत असतात. आणि तुम्हाला मी म्हटलेच आता एक व्रत घेतलंय तर व्रत घ्यायला लागतो. वसा कोणाकडनं तरी घ्यायला लागतो की हे असं असं व्रत कर, अशा अशा दिवशी कर म्हणजे तुला फळ मिळेल. दर महिन्याच्या 3ऱ्या रविवारी सकाळी 6:30 वाजता एक फोन येतो की चला आता आपल्याला सूर्यविश्वास आहे, व्रत दिलं जातं. व्रत देणारे विनायकजी रानडे, त्यांना मंचावर आमंत्रित करते. काही लोक व्रतस्थच असतात, त्यांना बरं असू दे नसू दे, व्हायरल असू दे, तरी पण ते घेतात. असे सलग 55 भाग विश्वास ज्ञान प्रबोधिनीचे अध्यक्ष या मंचासाठी कटिबद्ध आहेत. मी त्यांना मंचावर आमंत्रित करते.
आणि हा जो सूरविश्वास नाशिक आणि नाशिक जगभर पसरवणारी, त्याचा डंका पिटवणारी आमची ऋचा ठाकूर तिलाही मंचावर आमंत्रित करते. रेडिओ विश्वासची ती समन्वयक आहे आणि रेडिओ विश्वासचं काम खरोखर जगभर चाललेलं आहे. आपण एकदा त्याची नक्की माहिती करून घेऊयात. तर रसिक हो, हर्ष हुंदके आणि हुंकार यांचा नजराणा म्हणजे आपलं हे आयुष्य. या अहर्निश आनंदाची शिदोरी एकमेकासोबत खाताना आनंदाचं हे अहर्निश गुलाब पाणी जे अंगावर शिंपडून घेतोय, त्याचा हा उत्सव म्हणजे सूर्यविश्वास. अतिशय आनंद होतोय आज बघताना समोर की पहिल्या सूर्यविश्वास पासून तर हे 55 भाग सरळ खुर्च्या वाढत गेल्यात आणि आता खुर्च्या दिसेन अशा होईपर्यंत तुम्ही सगळे रसिक श्रोते बसलेले आहात. मी आता तर ही अभिजात संगीताची परंपरा, जिला हे वटवृक्षाचं स्वरूप नाशिकमध्ये आलेलं आहे, त्याच्यासाठी काही लोक अविरतपणे काम करत आहेत. त्यातलं एक सगळ्यात मोठं नाव म्हणजे माननीय अलकाताई मारुलकर. मी त्यांना मंचावर आमंत्रित करते. आज फार छान आहे. नात्यांचं सर्व्हिसिंग मंचावर पण झालं असं म्हणायला हरकत नाही, कारण तिकडे शिवानी आहे, लेक आहे मारुलकरांची, सून आहे दसकरांची. तिकडे ईश्वरी आहे, ईश्वरी दसकर घराण्याची तारका आहे. इकडे सारंग आहे, दसकरांचा जावई आहे, आणि ती कन्या आहे. तर हे असं सगळं म्हणजे ह्या मंचावर पण नात्यांचं सर्व्हिसिंग होतं. अजून एक मोठी गोष्ट सांगते तुम्हाला. मागच्या वर्षीचा जेव्हा सूर्यविश्वास झाला तेव्हा गायल्या होत्या दसक्कर भगिनी, चारी मंचावर होत्या, आणि इथे लोक दसक्कर भगिनींना ऐकायला आणि बघायला पण आले होते. राघवेंद्र आहे आलेला. राघवेंद्रने ईश्वरीला मागच्या सूर्यविश्वासला बघितलं, आता ते दोघं एकमेकांचे झालेत. सूर्यविश्वासचा सूर त्यांच्या आयुष्याचा सूर लागला आणि विश्वासार्ह झाला. तर असं पण होतं बरं का सूर्यविश्वासला, त्यामुळे येऊ शकता तुम्ही. मी शिवानीला मंचावर बोलवते आणि आज विद्याजी गणोरे आलेल्या आहेत. त्यांनी आपल्या सगळ्यांना दिवाळीचा फराळ देऊ केलेला आहे. मी त्यांना मंचावर आमंत्रित करते की त्यांनी तिचा शिवानीचा सत्कार करावा. विद्या गणोरे, हे जे मानपत्र आहे हे प्रत्येकाच्या घरी असावंसं आहे. इतक्यातच रागिणी मॅडम म्हटलंय ही फार सुंदर परंपरा आहे की आईचं नाव असतं, आई आणि वडिला दोघांचं नाव असतं, कारण कलावंत घडवताना त्याची सगळी संवादिनीवर ईश्वरी आहे, तिचा सन्मान करण्याची विनंती मी रागिणी कामतीकर यांना करते. सारंग तत्ववादी यांचा सन्मान करण्याची विनंती मी आर.डी. मोरे आलेले आहेत मुद्रणालयाचे. आर.डी. मोरे यांना मंचावर आमंत्रित करते. तान पुण्यावर आहे सायंती शारंग पाणी, तिचा सन्मान करण्याची विनंती मी तोरण टकले यांना करते. सामाजिक कार्यकर्त्या तोरण टकरे, आणि तिच्या बरोबर आहे अंशी भांबरे, तिचा सन्मान करण्याची विनंती मी दीपाली नागरे, कलाकार दीपाली नागरे यांना मंचावर आमंत्रित करते.
नाशिकच्या ज्या कलावंतांनी नाशिक ओळखलं जातं त्यातले एक नितीनजी वारे आलेले आहेत. नितीन वारे सरांना मंचावर आमंत्रित करते. बऱ्याच सूर्यविश्वासमध्ये आपल्या तबल्याची साथ देऊन त्यांनी रंगत आणली होती. मागचे जे कलावंत आहेत त्यांची काही जी मानपत्र राहिलेली आहेत त्याच्यात एक नितीनजी वारे. मी त्यांचा सन्मान करण्याची विनंती आपले नगरसेवक योगेशजी हिरे यांना करते. योगेश हिरे यांनी मंचावर यायचंय. ही एकदम कृष्ण सुदामा भेट आहे, कारण नितीन सर आणि योगेश सर हे वर्गमित्र आहेत. तर मित्र मित्र असं देताना एक वेगळाच आनंद मिळतो. तसंच आज जेव्हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हापासून मी एक चैतन्याचं स्फुल्लिंग 2 डोळ्यांमध्ये पाहिलं. ते म्हणजे अलकाताईंच्या. गुरुसाठी त्यांचे शिष्य इतकं सुंदर गात असतात तेव्हा ते असं एक आभाळ भरून येतं ना शांताबाईंच्या शब्दात, तसं आभाळ भरून आलं होतं. इतका आनंद त्यांच्या डोळ्यात दिसत होता. तेव्हा या तरुणाईने त्यांचं कौतुक करावं असं मला वाटतं. आमच्या रुचाला मी विनंती करेल की तिने अलकाताईंचा सन्मान करावा. हा सन्मान म्हणण्यापेक्षा हे आशीर्वादाचं कौतुक आहे. मी आता अलकाताईंना विनंती करते की त्यांनी स्वतःच 1-2 शब्दात त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, शुभ प्रभात, शुभ दीपावली. इतका सुंदर माहोल या निसर्गाच्या सानिध्यामध्ये तयार झालेला आहे आणि त्याच्या पूर्वीच्या काळी ऋषीमुनी हे झाडाखाली बसून किंवा नदीकाठी बसून रियाज करायचे. तर त्यातनं जे काही साध्य व्हायचं ते म्हणजे अलौकिक असं विद्या, अलौकिक ज्ञान आणि कला ह्या तिन्हीचा संगम निसर्गाच्या सानिध्याने आपल्याला मिळतो. तर पहिला तर मी विश्वास ग्रुपचे भरपूर आभार मानते, कारण इतकी सुंदर जागा आहे ही आणि सर्व शेवटपर्यंत बसलेल्या लोकांनी अतिशय प्रेमाने आणि आनंदाने हा संगीतमय सोहळा त्याचा आनंद घेतला. तर त्यांचे मी आभार मानते. छोटीशी गोष्ट आहे, रानडे साहेबांनी त्यांनी मला फोनवर सांगितलं, अलकाताई तुमचं गाणं इथे मला करायचंय. तर मी तेव्हा त्यांना म्हणलं की अहो माझी मुलगी पण गाते तर तिला तुम्ही बोलवू शकता. आणि बरं झालं ती आली. त्याचं कारण आहे, मागे उभे सगळे जे फोटो आहेत सगळे यंग ब्रिगेडचेच फोटो आहेत. त्यात मी कुठेतरी मिसफिट झाले असते. तर एका अर्थी ते बरंच झालं, कारण विश्वास हा पुढच्या पिढीवरचा विश्वास, त्यांच्या प्रतिभेवरचा विश्वास. ती जे साधना करतायत त्याला आम्ही तर गुरु जे असतात ते त्यांना दिशा दाखवतच असतात, परंतु मेहनत ही त्यांच्याच हातात असते. आणि एक प्रकारची उर्मी, एक प्रकारची ऊर्जा त्यांच्याकडे असते. त्यामुळे जे गाणं किंवा जी काही कला सादर होते त्याच्यामध्ये काहीतरी एक दिव्यत्व मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि ती साधना अविरत चालते. मी पण अजून शिष्याच आहे. मला स्वतःला असं मी खरं वय सांगून टाकते, माझं 74 आहे. तर अजूनही मला वाटतं की मी खूप मला शिकायला पाहिजे. तर त्यांचा तर अगदी सुरुवातच आहे. परंतु या तिन्ही म्हणजे सारंग, शिवानी आणि ईश्वरी हे तिघं मला माझ्या मुलांसारखे आहेत. यांनी माझ्या देखरेखीखाली सारंगचं तर म्हणजे सतत आमच्याकडे येणं, रियाज करणं हेच लग्नापूर्वी पण चालू होतं. नंतर मग तो आमच्या कुटुंबात आला.
आमच्या दसक्कर कुटुंबियांपैकी शिवानीचे पतिदेव इथे आहेत, चैतन्य दसक्कर. तेही तबला उत्तम वाजवतात आणि मर्सिडीज मध्ये फार मोठ्या हुद्द्यावर आहेत. हे सगळं जेव्हा बघतो आपण तेव्हा शिक्षण, अकॅडमिक शिक्षण आणि कलेचं शिक्षण हे दोन्ही ताऱ्यावरची कसरत करणारी ही आजची पिढी आहे. पूर्वीच्या काळी खरंच मला असं वाटतं, आमच्या वेळेला नाही, आमच्या पूर्वीच्या काळी बरेच वेळेला थोडं शिक्षण, शालेय शिक्षण करणारे किंवा अजिबात न शिक्षण घेणारे अनेक कलाकार होते. ते श्रेष्ठ थोरच होते. त्या काळाची ती अशी हे होते की सरस्वती तर प्रसन्न आहे, लक्ष्मी प्रसन्न करण्याची गरज नाहीये. अशा अवस्थेतनं त्यांनी ती साधना केलेली आहे. आज काळ बदलला, शिक्षणाबरोबर एखादी नोकरी सुद्धा करायची पाळी आली तर करता येते आणि संगीत साधना चालू ठेवली जाते. तर ह्या तरुण पिढीला माझे मनापासून आशीर्वाद आहेत की ते सिंगल माइंडेडली अतिशय फोकस्ड होऊन दोन्ही ताऱ्यावरची कसरत उत्तमरित्या पार पाडतायत. तर माझ्या त्यांना म्हणजे आशीर्वाद आहे, शुभेच्छा पण आहेत आणि ही साधना आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत चालूच राहावी असं मला आजच्या या सुंदर आणि शुभ दिवशी मला असं वाटतं. आणि विश्वास ग्रुप जो आहे त्यातले जे रेडिओ विश्वास आहे तो माझी लाईफलाईन होती मी नाशिकला असताना. कारण आता म्हातारपणी झोप लवकर येत नाही किंवा येतच नाही. अशा स्थितीमध्ये ओव्हरनाईट रेडिओ चालू असलेला हा एकमेव रेडिओ नाशिकला मी ऐकला आणि त्याच्यामध्ये कधी मला झोप लागली नाही समजा, तरी सकाळी उठल्यावर असं कधी वाटलं नाही मला की मला झोपच मिळाली नाही. कारण जे संगीत ते त्याच्यातनं प्रसारित होत होतं ते मला समाधी अवस्थेमध्ये एक प्रकारे नेतच होतं, जरी मी जागी असले तरी. तर म्हणून मला रेडिओ विश्वासचे खास अभिनंदन करावंसं वाटतं. आणि सूर विश्वास ऑर्गनाइज 55 वर्ष अविरत चालू आहे, भाग झाले 55 भागामध्ये अविरत ते करतायत. तर त्यांचा विश्वास नव्या पिढीच्या कलाकारांवर आणि सर्वच कलेच्या क्षेत्रातल्या लोकांवर तो आहे. म्हणून ही अशी आनंद घेणारे श्रोता मंडळी आपल्याला सापडतात आणि त्यांना आशीर्वाद मिळतात तरुणांना. दुसरं म्हणजे मला ह्या निवेदिकेचं भरपूर अभिनंदन करायचं आहे. कारण जे काही आम्ही शब्दातीत असं हे संगीत असतं, राग आम्ही अनुभवतो पण रागाविषयी बोलणं किंवा लिहिणं हे फार कठीण आहे. शब्द मिळत नाहीत बरेच वेळेला. ती अनुभूती इतकी उत्कट असते की त्या अनुभूतीला आम्ही आपल्या मनात, आपल्या बुद्धीत, आपल्या आत्म्यामध्ये रुजवत असतो. पण ह्या निवेदिकेने त्या रागांचे टेम्परामेंट, त्यांचे स्वभाव, त्यांचे जे एक इमेज आहे त्याचा अतिशय सुंदर वर्णन केलं आणि ते उत्स्फूर्त वर्णन होतं. त्यामुळे गायकाबरोबरच इतकं सुंदर विश्लेषण करणाऱ्या निवेदिकेचं मी आभार मानते आणि भरपूर शुभेच्छा देते की तुम्ही तुमची ही साधना, मला वाटतं तुम्ही डॉक्टर आहात, येस, त्यामुळे प्रतिभा खुललेली आहे ती कुठेही वापरता येते अशी होते. तर परत एकदा सर्वांना माझ्यातर्फे शुभ दीपावली. आणि आजच्या संगीत सोहळ्यात सगळे तुम्ही आलात आणि आशीर्वाद दिलात या मंडळींना, त्याबद्दल आभार. अलकाताई, पण मगाशी मला तुम्ही कबूल केलं की या मंचावर मी पण म्हणून मी पण आहे, जरूर गाईन, फक्त फोटो नको. नाही, आणि पंडित शंकरराव वैरागकर वगैरे पण येऊन गेले. पण ही मैफिल सुरू केली त्याचं कारणच शास्त्रीय संगीताला सकाळचं व्यासपीठ नाही. आणि हे सुरू करताना मला तुम्ही जे सांगितलं ना की 24 तास चालणारी एकच गोष्ट होती ना, तसं नाशिकमध्ये 24 तास चालणारा एकच जण आहे, तो म्हणजे विश्वास. मग सामाजिक काम असू दे, शैक्षणिक असू दे, कलावंतांसाठी असू दे, सगळ्यांसाठी झटणारा एकच विश्वास, म्हणून आम्ही त्याला विश्वास ग्रुपचा कुटुंब प्रमुख म्हणतो. ते नाव तो सार्थ करतोय आज ऐकल्यानंतर अजून अभिमान वाटतो. एकदा विश्वासासाठी जोडला जातो. मगाशी विश्वासाचं माझं बोलणं झालं की हा प्रवास आपला चालू आहे, ह्याच्याबद्दल आपण बोलण्यापेक्षा कोणीतरी लोकांनी बोलायला पाहिजे. तर मग पहिलं कोण बोलावं, तर आज संगीतांमधलं श्रेष्ठ नाम अलकाताई आल्यात तर त्यांनी बोलावं. मग दुसरं कोण बोलावं, तर ह्या परवाची ज्यांनी सुरुवात केली
त्याच्याबद्दल आता निवेदिकेचं एवढं कौतुक झालंय, त्यामुळे तिच्याचकडनं ऐकूया. पहिल्या पर्वाच्या वेळेस इथे टर्फ नव्हतं, हे संपूर्ण विश्वास गार्डन होतं आणि भल्या पहाटे 5:30 वाजता शेकोट्या लावून आम्ही सगळे इथे बसलेलो होतो, कारण पहिलं पर्व होतं. आणि तेव्हा जे गायले होते ते म्हणजे प्रीतम नाकील. प्रीतम नाकील आलेले आहेत. प्रीतमजी, तुम्ही काहीतरी व्यक्त व्हा, कारण तुम्ही ही परंपरा सुरू केली आणि ही ज्योत अशी ज्योत से ज्योत जगाव म्हणत आज शिवानीपर्यंत आलेली आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे 2 शब्द व्यक्त करावे. खर तर मी काही वक्ता नाही आणि माझ्या गुरु अलकाताई यांच्यासमोर बोलण्याची माझी खरंच काही पात्रता नाही आहे. अलकाताई इतकं सुंदर बोलले आहेत आणि शिवानी इतकं सुंदर गायली आहे. पण मला असं वाटतं की नाशिकचे जे कलाकार आहेत त्यांच्या वतीने मी विश्वास ग्रुप, विश्वास ठाकूर, विनायक रानडे यांना एकच सांगेन की हा वसा आहे आणि ही एक चळवळ आहे. ती चळवळ तुम्ही पुढे नेताय. आणि अलकाताई आता म्हणाल्या की 55 वर्ष, तर खरंच ही चळवळ 55 वर्ष जाणार आहे. नाही 55 भाग झालेत, पण ही 55 वर्ष अशीच अविरत चालू राहो असे अलकाताईंचे आशीर्वाद आपल्याला मिळालेत असं मला वाटतंय. आणि मी खरंच स्वतःला खूप भाग्यवान समजतो की अशा गुरु मला लाभल्या आणि नाशिक सारखं शहर की ज्यामध्ये शास्त्रीय संगीतासाठी झटणारी ही माणसं इथे आपल्यामध्ये आहेत. आणि ही चळवळ, हा वसा असाच अविरत चालू राहो, 55 वर्ष चालू राहो अशी मी इथे इच्छा व्यक्त करतो. ईश्वराचरणी अशी मी विनंती करतो आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. इकडे दर दिवाळीला काहीतरी वेगळं पण असतं. तर आजच्या दिवाळीला इकडे आपलं गाणं चालू होतं आणि तिकडे श्रीकांत नागरेंनी छान पेंटिंग केलंय. आमचं पुढचं बोलणं तर मी श्रीकांतला विनंती करतो की ते पेंटिंग घेऊन त्यांनी मंचावर यायचंय. गुरु बोलले, ज्यांनी सुरुवात केली मंचाची तो बोलला, पण दर्दी प्रेक्षक असल्याशिवाय या मंचाला शोभा नाही. आणि तुमच्यापैकी सगळ्यांच्या वतीने कोणीतरी एकाने बोलावं म्हणून मी ज्यांनी चांगली गुंतवणूक करायला शिकवलं त्यांनी संगीताची पण गुंतवणूक चांगली करायला इथे हजेरी लावायला शिकवलं असे प्रमोद पुराणिक, त्यांना मंचावर बोलू. नमस्कार. सर्व श्रोत्यांच्या वतीने मी फक्त 2 शब्द बोलणार आहे, कारण विनायक रानडेंनी 2 शब्द बोलण्याची तावडा दिलेली आहे. पहिलं, स्मितासाठी इथे तारा जुळतात, स्वर जुळतात आणि आता आणखीन एक जाहिरात करायला पाहिजे, इथे लग्न जुळतात. त्यामुळे आसाराम पुलावरची गर्दी आता इकडे सुरू होईल. मी नेहमी शेवटच्या खुर्चीत बसतो आणि मला तिथे बसून शांतपणे आनंद घ्यायचा असतो. पण दसकर परिवाराचा मी 4थ्या पिढीचा संबंध असलेला माणूस आहे. अगदी प्रभाकर पंत, त्याच्यानंतर सुभाष आणि अलीकडचा मल्हार की ज्यांनी 58.5% मार्क मिळवले. सगळं संगीताचं करून त्यांनी 58% कसे मार्क मिळवले ही आश्चर्यच आहे. आणि हा माणूस मला कधीच जवळ उभं करणार नाही, कारण यांनी मला गाणं शिकायला बोलवलं होतं. अरे म्हटलं, तू मला गाणं शिकवायला अजिबात बोलवू नको, ज्ञानेश्वरानंतर तूच. तर त्याला कळलं नाही की मी ज्ञानेश्वरानंतर तूच असं का बोललो नाही, उशिरा कळलं. अतिशय छान कार्यक्रम होत असतो. मी फक्त परदेशात जेव्हा असतो त्यावेळेस फक्त ह्या कार्यक्रमाचा प्रत्यक्ष आनंद घेऊ शकत नाही. किती आपण जरी कार्यक्रम ऐकले ना टीव्हीवरती, रेडिओवरचे, इतर ठिकाणचे, पण तरी प्रत्यक्ष ऐकण्यात जी मजा असते ना ती कुठल्याच इतर ठिकाणी मिळू शकत नाही. तो आनंद आम्हाला विश्वास परिवार देतो. या परिवाराचा मी एक भाग आहे आणि त्याचा मला अतिशय आनंद आहे. आणि शक्यतो प्रत्येक मैफिलीला आपली उपस्थिती असलीच पाहिजे.
म्हणजे 55 याच्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे 3 का 4 चुकले असतील, ते सुद्धा काही कारणामुळे. पण बाकी सर्व श्रोत्यांच्या वतीने हे कार्यक्रम अशाच पद्धतीने होत राहावे. आणि फक्त सगळ्यात शेवटी एक खंत व्यक्त करतो, म्हणजे जसं मी श्रोत्यांच्या वतीने बोललो, परदेशात जेव्हा कार्यक्रम होत असतात ना त्यावेळेस अगोदर श्रोते खुर्चीवरती येऊन बसलेले असतात आणि त्याच्यानंतर जे सगळे साथीदार असतात, म्हणजे जर व्हायोलिन वाजवणारे असले तर सर्व 50-50 व्हायोलिन वादक स्टेजवरती असतात आणि मग सगळ्यात शेवटी त्यांचा मुख्य माणूस स्टेजवरती येतो. तर आपल्याकडे सुद्धा तसं व्हावं ही मी श्रोत्यांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. मी श्रीकांत नागरेला विनंती करतो की त्याने आजचं जे छान चित्र काढलंय ते सूरविश्वास हा गुंजणारा ते चित्र विश्वास ठाकूर यांना प्रदान करावं. महिन्याच्या 3ऱ्या रविवारी आपण सूरविश्वास करतो. तसंच कुमार मंच पण असतं आणि सगळ्यात महत्वाचं 3 आणि 4 जानेवारी संध्याकाळी 7 ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7 असं 24 तास अष्टप्रहर सर्वत्र पण असणार आहे. आलंच लवकर, कारण दिवाळी आली की अष्टप्रहरचे वेध लागतात. तयारी सुरू आहे. तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही तर याच, पण बाहेर गावच्या लोकांना पण बोलवा. या सगळ्यांच्या करता मी असं म्हणतो की आज स्मिताचं वेगळं कौतुक मला करायची गरज नाही वाटत, कारण अलकाताईंनी ज्या शब्दात केलंय ते शब्दच कानात आपण घेऊन जाऊया. कुटुंब प्रमुख म्हणून मी विश्वासला 2 मिनिटं बोलण्याची विनंती करतो. सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या उत्तम आरोग्य सगळ्यांना लाभो, सगळ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना अशा शुभेच्छा देतो. अलकाताईंनी रेडिओ विश्वासवर खूप चांगलं सांगितलं, पण अलकाताईंची आठवण इतकी सुंदर आहे ती तुम्हाला शेअर करावीशी वाटते की माझ्याकडे जवळपास 28 ते 30,000 गाणी होती जेव्हा रेडिओ सुरू करायचं होतं त्यावेळेला. आणि तो किस्सा इतका भारी घडला की गाणं आपण ठीक आहे लावतो, ऐकतो. आम्ही मगाशी नींद रागीने आम्ही बऱ्याच वेळा गाणे ह्या विषयावर पण आम्ही बोलत होतो की कानाला चांगलं लागणं आणि ते मनामध्ये आतमध्ये जाणं, याच्यामध्ये 2 गोष्टी ह्या वेगवेगळ्या आहेत. त्याच्यावर आम्ही चर्चा करत होतो. तर हे घडलं असं गाण्यांच्या बाबतीतलं की एक दिवशी मी आपल्या याच्यामध्ये कोणीतरी एक गेलं म्हणून स्मशानामध्ये गेलो तिथे, आणि ते सगळं वातावरण एकदम गंभीर असताना श्रद्धांजली चालू झाली. एकाचा मोबाईल वाजला, त्याच्यावर गाणं वाजलं, तू साला काम से गया. आणि तिथून माझ्या लक्षात आलं की नाही तेव्हा नाही ते वाजलं तर काय होतं. आणि मग मी त्याच्यामध्ये एक आयडिया केली, डोकं लावलं त्याच्यामध्ये की गाणे मूड मध्ये टाकावे. मग मॉर्निंग मूड, आफ्टरनून मूड, इव्हनिंग मूड, नाईट मूड आणि लेट नाईट मूड, याचं आम्ही गाण्यांचं मी त्याच्यामध्ये त्याचं वर्गीकरण केले, सगळेच्या सगळे ते केले. आणि मग त्याच्यात एक असं केलं की एक गाणं रिपीट 8 दिवस होणार नाही. कारण नॉर्मली तुम्ही बघा गाडीमध्ये पेन ड्राईव्ह लावलाय किंवा काही तुम्ही पूर्वीच्या काळी कॅसेट होती किंवा काय ती लावली की तुम्हाला गाणं नंतर कुठलं आहे ते कळतं आणि त्याची मजाच निघून जाते. तुम्हाला जेव्हा कळायला लागतं ऑफबीट जेव्हा तुम्हाला लागतं ना तेव्हा ते तुम्हाला तुमच्या कुठल्या तरी एका आठवणीशी ते तुम्हाला जोडते ते घेऊन. सो ते त्याच्यामुळे रेडिओची जी मजा आली ना, आणि त्याच्यामुळे मला मी गेल्या वर्षभरामध्ये म्हणजे जानेवारीपासून आजपर्यंत जवळपास 15 ज्येष्ठ नागरिक संघामध्ये मला बोलवलं कार्यक्रमांना. आणि तिथं प्रत्येक ठिकाणी रेडिओ विश्वासाचं झालं, कारण माझ्या असं लक्षात आलंय की औषधांपेक्षा झोपेच्या गोळ्यांपेक्षा सुद्धा ही म्युझिकची थेरपी ही फार उत्तम आहे, माणसाला आनंद देणारी आहे. जे अलकाताई तुम्ही आणि तुम्ही आता सांगितल्यानंतर तर मला ते रेडिओ सुरू केल्याचं सार्थक झालं माझ्यासाठी की तुम्ही काय याच्याने तुम्ही विचार करतात म्हणून की लाईफ लाईन तुम्ही जेव्हा वेळेला म्हटलं त्यावेळेला माझ्या म्हणून मला आता लक्षात आलं की इतके सगळे लोक मला त्या ज्येष्ठ नागरिक मला असं वाटायला लागलं की आता मी पण तुम्ही वय सांगता तसं मी पण सांगून टाकतो 56 माझं वय आहे, पण मला पण असं वाटायला लागलं की त्या सिनियर सिटीझनकडे आपण चाललोय म्हणून सुद्धा लोक बोलतात की काय असं पण असू शकतं. पण मला तसा एक आनंद वाटला की असा लोकांना त्या गाण्यांच्या याच्यामुळे खूप आनंद वाटायला लागला. आणि मग आम्ही ऐकीने केलं की बाबा ते आपण रेडिओ ऐकले की रेडिओ जॉकी नको, दोघांच्या मध्ये कोणी नको. एक तुम्ही मध्ये माणूस टाकला ना की लोकांना त्याचा कंटाळा येतो आणि तो नकोसा असतो. अरे बाबा मला माझ्या पद्धतीने ऐकू दे ना. म्हणून तुम्ही बघा शास्त्रीय संगीताचं सूत्रसंचालन करणं म्हणजे जोक नाही, याची स्मिता करते. त्याला बैठक लागते, वैचारिक सुद्धा बैठक लागते जी तिच्यामध्ये आहे. म्हणून अलकाताईने सुद्धा ते नोटीस केलं की आणि सगळे जण म्हणजे जेवढ्या टाळ्या गाणं म्हणणाऱ्या शास्त्रीय संगीत ज्यांनी इथं बैठक केली तेवढ्याच टाळ्या स्मितासाठी सुद्धा
वाचतात. मी स्मिताच्या त्या दिवशी रागिणीचा कार्यक्रम झाला तर स्मिताच्या आईला बोललो की आईला वडिलांना म्हटलं की तुम्ही तिला डॉक्टर करून चूक केली म्हटलं. तुम्ही एक उत्तम साहित्यिक गमावला म्हटलं, आम्ही गमावला तुमच्या भानगडी. तर तेव्हा नाव तुम्हाला माहिती आहे ना, पूर्वीच्या काळामध्ये आई बापाचं स्वप्न दोनच असायचं, पोरांनी इंजिनियर व्हायचं किंवा डॉक्टर व्हायचं, हे दोनच असायचे म्हणून हिला डॉक्टर केलं. पण उत्तम आता सुद्धा मला असं वाटतं की तिला तिचं सापडलंय तिच्या आयुष्यामध्ये, काय आहे तिला काय पाहिजे ते तिला ते सापडलेलं. इतकं उत्तम एक चांगलं एक निवेदक आपल्याला इथे मिळालं. दुसरी गोष्ट मगाशी तू बोलता बोलता सांगितलं की मला खूप भीती वाटली तू बोलल्यानंतर की इथं एक लग्न जुळलं म्हणून सांगितलं. मी म्हटलं आता रानडे वधूवर सूचक मंडळ काढतील आणि मलाच त्याचं कुटुंब प्रमुख झालं, कारण मला कुटुंब प्रमुख केला आणि माझ्या कुटुंबामध्ये हे असल्या याच्यामध्ये इतके वाह्यात मेंबर आहेत तुम्हाला सांगतो, ते मलाच इतकं काम लावतात की काही विचारताच होईल. आणि दसक्कर साहेबचे लग्न लागलं, कुठल्याच प्रॉडक्टची गॅरंटी वॉरंटी विश्वास करून त्यांनी त्याच्या याच्याप्रमाणे हे करावं. पण ठीक आहे, एक बरं आहे की तुमच्या घरामध्ये भांडण झालं तरी ते सुरातच होत असेल, ते उत्तमच आहे, बाहेर कळत नसेल. जे आमच्याकडचं अख्ख्या गावाला कळतं तसं तुमच्याकडचं काही कळत. त्यामुळे ते एक बरं. आणि अर्थातच मोठ्यांच्याकडे जे भांडण होतं त्याला डिफरन्स ऑफ ओपिनियन म्हणतात, भांडण नाही. सो तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांना मनपूर्वक याच्या शुभेच्छा देतो. आणि खरं जरी माझं समारोपाचं जरी असलं तरी ह्या संपूर्ण याच्यामध्ये विश्वास ज्ञानप्रबोधिनी इन्स्टिट्यूटचा खूप मोठा हात आहे. आणि आतापर्यंत मला वाटतं 55 पैकी 55 मैफिलीला डॉक्टर मनोज शिंपेंची हजेरी आहे. आणि अगदी बरोबर वेळेवर त्यांची उपस्थिती त्यांची इथं असते आणि पूर्ण संपोस्तर शेवटचा माणूस जाईपर्यंत, म्हणजे ते संपल्यानंतर सुद्धा 4 वेळेला आता जाऊ का विचारतात, त्यांचे सुद्धा पाय इथून हलत नाही. पण ह्या कार्यक्रमाचा समारोप, आजच्या या 55 मैफिलीचा समारोप हा डॉक्टर मनोज शिंपेंनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आपण मनोज शिंपेंसाठी जोरदार टाळ्या वाजवू. विश्वासने सांगितलं त्याचं अजून त्याला अर्ध सत्य माहितीये. अजून एक लग्न जुळलंय इथे, ईशा म्हणून आहे नाशिक रोडची, ते पण संगीतामध्ये आले कार्यक्रमामध्ये आणि त्यांना जोडीदार मिळाला. आणि त्यामुळे कोणाला नसेल जमत तर नक्की येतं त्या निमित्ताने इथे. आणि काही लग्नाला कर्ज लागलं तर विश्वास बँक पण त्यांचं जीवन उभं करायला. पण विश्वास कसा आहे, विश्वास सगळ्यांच्या पाठीशी उभा राहतो, त्याच्यामुळे नक्की येतं इथे, लग्न पण जुळतं. याच्यानंतर आपण नेहमीसारखं मिसळ तर घेणारच आहे, पण दिवाळी असल्यामुळे मंगेश गडोरेंसाठी पण एकदा टाळ्या वाजूया. कारण अगदी आनंदाने विश्वासची गोल्डन गँग आहे आणि त्याच्यातलं दरवेळेला एक जण 25 विद्यार्थी सगळे एकत्र आहेत आणि त्यातलं विश्वास वर्षभरही काम करतो. तर दरवेळेला गोल्डन गँगचा एक कोणतरी आपल्या सगळ्यांना फराळ देतो. त्या गोल्डन गँगसाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवायचं. मनीषा मोरेंनी आज छान फराळ आणलाय, कारण काहीतरी द्यायचं तर त्याची चव बघून चांगलं द्यायला लागेल तसं आपण आणलं. आवडलं तर नक्की मला सांगा, नाही आवडलं तर त्यांना सांगा. हा दरवेळी आपलं राहून म्हणजे आपण उल्लेख करतोच, पण माझ्या परागचा पण सन्मान करायला पाहिजे. दरवेळेला आम्हाला सूर विश्वासला मनापासून साथ देतो. आणि सांगायला आनंद वाटेल, काल रुचा नाशिक रोडच्या जेलमध्ये गेली होती आणि त्या जेलमध्ये फराळ देऊन आली. तिथल्या लोकांनी सांगितलं की आम्हाला गाणं ऐकायचंय आणि तिने मला रात्री फोन केला 8-8:30ला. 9 पर्यंत आमचा कार्यक्रम ठरला होता, कारण जेलमध्ये जायचंय, संस्था कोणीच नसेल आपल्या पाठीशी. तर ती म्हणे काका काय करायचं, म्हटलं काळजी करू नको, आपल्याबद्दलचा विश्वास गायकांमध्ये पण आहे. सूर देणारा आमचा गोखले प्रसाद, त्याला मी सांगितलं, तो आणि त्याची बायको दोघे गायला तयार झाली. परागला सांगितलं, तो म्हणे मी साऊंड देतो. देणाऱ्यांचे हात असतात, फक्त ते एकत्र करणारा कोणीतरी पाहिजे आणि तो विश्वास ग्रुपने कमवलाय. ही सगळी कलावंत बिना मानधन आम्ही भाऊबीजेला त्यांची भाऊबीज म्हणून जाणार आहे आणि तिथे रुचामुळे हे शक्य होते. रुचासाठी पण एकदा जोरदार टाळ्या. परागला विनंती करतो विश्वास ठाकूरांना की परागचा त्यांनी सन्मान करायचा. हा पुराणिकांना 2च मिनिटं बोलायला सांगितलं, कारण त्यांनीच शिकवलंय गुंतवणूक कमी नफा जास्त. ते गुंतवणूकच खूप करायला लागेल तर नफा ठेवायचा कुठे, म्हणून त्यांना सांगितलं 2च मिनिटं बोला. हिने ईश्वरीने बरोबर सांगितलं की या विश्वास ग्रुपचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक सदस्य हा अहोरात्र मेहनत घेतो. तिने फोटोग्राफरचा सन्मान करायला सांगितलं,
तो आमच्याच कुटुंबातला आहे, तोही ज्ञानेश्वर आहे. तर मी ज्ञानाला विनंती करतो की त्याला आपण यायला पाहिजे. मग जर त्याचं नाव घ्यायचं असेल तर राजू देसलेला पण मी इथे बोलवतो 2 मिनिटं, कारण ही दिवाळी आहे आणि ही दिवाळी पूर्ण रागिणी. काय नाही, राजू देसले आजच्या रात्री खुर्च्या लावायच्या, सन्मानपत्र तयार करायचं, अमुक करायचं, सगळी धावपळीची कामं करतो. मी आज शिवानीला विनंती करतो की त्यांनी, आणि आपण आभार प्रदर्शन झालं की फराळ आणि मिसळचा आनंद घेऊया. नमस्कार सर्वांना, या दीपावलीच्या खूप खूप आनंददायी आणि आरोग्यदायी शुभेच्छा. खरं म्हणजे स्मिताने जे सांगितलं ते मलाच थोडं व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे, त्यामुळे मी येणार की नाही येणार असा थोडा मग घेत होतो. परंतु या मंचाची आणि या कार्यक्रमाची मजा अशी आहे की आपण सर्व श्रोत्यांना, रसिक श्रोत्यांना आणि आम्हाला सुद्धा अशी उत्सुकता असते की कधी 3रा रविवारी आणि कधी आपण हे सुंदर सूर आपल्या कानावर पडतील. खरं म्हणजे ही जी संकल्पना आहे आणि या मागचे जे काही कष्ट आहे हे खरोखर विश्वास ठाकूर आणि विनायक रानडे या दोघांचे आहे. हे दोघांना मी गमतीत व्ही फॉर विक्ट्री म्हणतो. हे दोघं जिथेही जेही विचार करतात, अगदी मी बऱ्याचदा म्हटलोय, स्मिताही म्हटली की या लोकांचं कसं आहे माहितीये का, हे बाबा आमटेंचं जे वाक्य आहे त्याचं तंतोतंत उदाहरण म्हणजे विनायक आणि विश्वास. म्हणजे ते लोक भान ठेवून योजना आखतात आणि बेभान होऊन अंमलात आणतात. तर हे सुंदर काम करायचं क्रेडिट त्यांच्याकडे जातं. खरोखर हे खूप कष्टाचं काम आहे. अगदी प्रांजळपणे मी कबुली करतो की विश्वास ज्ञान प्रबोधिनीचा अध्यक्ष म्हणून मी फक्त सहीकर आहे. मी फक्त ते जे काही वेगवेगळे त्यांचे कार्यक्रम असतात त्यांना सह्या करत असतो, पण त्याच्या मागचं जे कष्ट आहे, अहोरात्र बँकेत तुम्ही विश्वासला कधी भेटायला गेले तर त्याचे प्रचंड कामं चालू असतात. त्यात सुद्धा तो सूर विश्वासच्या सर्व खुर्च्या येतील ना, की आज साधारण किती लोक येतील, किती माणसं असतील, हे सगळं त्याच्या डोक्यात बॅक ऑफ माइंड मध्ये चालू असतं. ते यशस्वीपणे आपण बघतो. दुसरी गोष्ट विनायकची, कारण आज मला बोलायची संधी मिळाली आहे तर आय जस्ट वॉन्ट टू थँक ह्या दोघांचं की विनायक सुद्धा अतिशय, त्याचा एक फोन येतो, मनोज उद्या असं असं आहे आपल्याला करायचंय, आणि आपल्याला करायचं म्हणजे तोच करत असतो. म्हणजे खरोखर तुम्हाला सांगतो की मला पेशंटच्या बाबतीत पण त्याचा अनुभव आहे की तुझ्याकडे हे काका येतील नाशिक रोडून, त्यांची सोनोग्राफी करून घेईन, 10 वाजता येतील. बरोबर 10 वाजून 2 मिनिटांनी लाल रंगाची इकोस्पोर्ट येते, त्याच्यात विनायक त्यांचे हात धरून त्यांना घेऊन येतो, त्यांची सोनोग्राफी करून परत त्यांना तो नाशिक रोडला ड्रॉप करायला जातो. सो मला वाटतं की या दोघांसाठी जोरदार टाळ्या करूया. सर्वप्रथम मी त्यांचेच आभार मानतो की त्यांच्यामुळे नाशिककरांना इतकी सुंदर सुरांची मेजवानी मिळते. आणि प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या रविवारी 55 भाग हे अविरत चालले. प्रीतमजी म्हणाले तसे खरोखर हे 55 वर्ष चालतील. आणि ते का चालतील, कारण विश्वासने तर सांगितलं मी 56 वर्षाचा आहे, आम्ही सगळे बॅचमेट, तो आम्ही पण सगळे 56 आहोत. हा अविरत वसा जो आहे, ही जी गोष्ट पुढे न्यायचं कार्य सिद्धीच करायचं आहे, त्याच्यासाठी एक यंग ब्रिगेड आमच्याकडे आहे आणि ती म्हणजे रुचा ठाकूर. रुचा जे काम करते ते म्हणजे अफाट आहे. एखाद्या स्लम एरियात जाऊन, मग ते भारतनगर असेल, क्रांतीनगर असेल, कस्तुरबा नगर असेल, तिथल्या स्त्रियांना जाऊन त्यांना सेल्फ रिलायंट, त्यांना स्वावलंबी करण्याचं अतिशय सुंदर काम रुचा करते. रुचासाठी जोरदार टाळ्या आपण वाजवूया. थँक्यू रुचा. आणि हा आपला डंका जे स्मिताच्या भाषेत सांगायचं तर सूरविश्वास आणि कुठल्याही सामाजिक कार्यक्रमाचा, सांस्कृतिक कार्यक्रमाचा डंका पेटवायचं काम, हे करायचं काम ही रुचा करत असते. रुचासाठी जोरदार टाळ्या. रुचा आमची एंब्रिगेड. आणि या चौथी जी आहे स्मिता, डॉक्टर स्मिता मालपुरे. स्मिता आणि आम्ही रेडिओलॉजीत एकत्र काम करतो. म्हणजे मल्टीटास्किंग काय असतं, विश्वासच्या सानिध्यात राहून आपण मायक्रो प्लॅनिंग आणि मल्टीटास्किंग शिकतो. एकीकडे सोनोग्राफीचे पेशंट बघत असते, एकीकडे ती घरातलं मॅनेज करत असते, तिची लेक शिकायला पुण्याला गेली, तिचा मधूनच काहीतरी कामासाठी फोन येतो, ते करते. आणि ऍट द सेम टाइम तिचं ह्या अँकरिंग बद्दलचं किंवा ह्या सूत्रसंचालनाबद्दलचं काम चालू असतं. ती काहीतरी वहीत छान लिहित असते, ऐकत असते, लिहित असते. परवाचा रागिणीजींचा अतिशय सुंदर कोरसचा कार्यक्रम झाला कालिदासमध्ये. म्हणजे ज्यांनी तो मिस केला त्यांना एक अत्यंत
अत्यंत सुंदर गाण्यांची, सुंदर संकल्पनेची अनुभूती त्यांनी मिस केली असं मी म्हणतो. मॅडमला रिक्वेस्ट आहे की आपण विश्वास मॅडमला रिक्वेस्ट करूया की त्यांनी असा एखादा कार्यक्रम पुन्हा एकदा करावा. तर स्मितासाठी 2000 टाळ्या. अतिशय सुंदर निवेदन सगळ्यांनी सांगितलेलं आहे. आणि आपले पराग असतील, राजू देसले, ज्ञानेश्वर आणि असंख्य विश्वास बँकेचे कर्मचारी असतील, तिकडे पूनम असते, या सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि सर्व इम्पॉर्टंट किंवा सर्वात महत्वाचा जो असतो ते रसिक श्रोते. तुम्हा रसिक श्रोत्यांचे सुद्धा तुम्ही दर ह्या सूरविश्वासच्या मैफिलीला येऊन जे काही तुम्ही तुमची उपस्थिती देतात आणि जी दाद देतात ती कलावंतांसाठी फार मोठं प्रोत्साहन असतं. त्यासाठी तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार. नाश्त्यांसाठी आपले वडजे असतात. नाश्त्यावर आलो म्हणून थोडं माईक मध्ये घेतो. दरवेळेस सुरुची केटरर्सचं काम असतंच, वडजे तर असतच. पण मी अभिजितला बोलवतो इकडे. अभिजित, 5:30ला चहा तयार असतो, कारण सगळीजण कलावंत आल्यानंतर चहा पाहिजे आणि स्वतः जातीने हजर राहून अभिजित ते काम करतो. आता तरुणांचा उल्लेख चाललाय तर त्याचा सत्कार करायला मी डॉक्टर बस्ते या तरुणीला बोलवतो, नवयौवना. डॉक्टर प्राजक्ता बस्ते. चला, सुरांच्या पाठोपाठ तिकडची पण दिवाळी साजरी करूया. भेटूया पुढच्या 3ऱ्या रविवारी पुढच्या महिन्याच्या. आणि जानेवारी 3